यवतमाळ सोमवारला 18 सप्टेंबर 1995. शीर्षक आहे गुरुगृही, म्हणजे गुरुचं स्थान, गुरुचं घर किंवा गुरुचं आश्रम. गुरुगृही. गुरुगृही अतिथीपणाने कदापि नसावे. जैसे आपण आपल्याच स्वगृही तैसे असावे. हे नसायला पाहिजे. मंतव्य समजून गुरुगृही काम करावे. गुरुचं मंतव्य काय, बोलायची पाळी येता कामा नाही. इशारा मंतव्य समजून गुरुगृही काम करावे. हाकेची पाळी न येऊ सदा सतर्क असावे. डिसिप्लिन कसं पाहिजे. गुरुगृही कामे सान मोठे असे भेद नसे. लहान आणि मोठं असं भेद नसे. किंबहुना हीच कामे आपुली साधना असे. गुरुग्रहाचे जे कामं आहे त्याचं साधना आहे खरं पाहिलं तर. गुरु इच्छा सर्वोपरी निज बुद्धीचं वाव नसे. आता बुद्धीचं तिथं काम चालवायचं नाही आहे. केवळ गुरुची इच्छा काय त्याप्रमाणे वागणे. आता काय इथं हे वाक्य महत्वाचं योग आहे. हे म्हण, ध्यास धरे गुरुचा नित्य. कुठे जगात कुठे असो, मग अमेरिकेत असो की मग इंग्लंडला असो, आपल्या यवतमाळला असो का मग तुमच्या गणेशपुरीला असो का कुठे असो, ध्यास धरे गुरुचा नित्य तोही गुरुगृहीच असे. म्हणजे बाबा केवळ शिवूच्या आतमध्ये आहे असं नाहीये. ध्यास धरे गुरुचा नित्य लेकिन तोही गुरुगृहीच असेल. आता त्यांच्याबद्दल थोडं लिहिलं मी. सवंगडीच ते गुरुचे जे गुरुगृही असती तेच पूर्वनियोजित योजनेनुसार हे सर्व घटती. मागच्या जन्मापासूनच आहे. तुम्ही आपण जे राहिलेला कोणी राहणार आहे ते. आदर भावात किंचितही उणेपणा नसावे. कारण आपण नेहमी नेहमी राहतो ना. लेकिन मनातला हृदयातला आदर मात्र ते होता काम नाही. आदर भावात किंचितही उणेपणा नसावे. गुरु सेवा आणि साधना हे अभिन्न ध्यानी असू द्यावे. म्हणजे बाबा गुरु सेवा सोडून दिली, आपल्याला सांगितलेलं काम करून नाही राहिलं, गुरुने सांगितलेलं आपण तिथं ध्यान धारणा करून राहिलो म्हणून मात्र हे चूक आहे. पण गुरुचं आज्ञा पाळणं म्हणजे ध्यान. गुरु देखे ज्या दिशे तिकडे लक्ष द्यावे. समजा साहेबांना असं पाहावं, असं उदाहरण असं नसं जरी केलं ते तुमचं ध्यान धारणा केली बघ काय अरे गाय आले तिकडे बापरे. गुरु देखे ज्या दिशे तिकडे लक्ष द्यावे. नम्र भावे गुरु शब्द कान देऊन ऐकावे. मुखा वाटे शब्द येताच तत्क्षणी कार्यास लागावे. आळस झटकुनी उत्फुर्त होऊन गुरु आदेश पाळावे. अशा प्रकारची गुरुगृही लिहिली. हे मात्र 18/9/1995. आता हे झालं का जे बॉल जो आहे म्हणजे तेवढंच आहे. गुरु शुक्रीचे बाहेर आहे, गुरुस्थानाचे बाहेर आहे, ते काय उणे आहे अशाचा भाग नाही आहे. पूर्वनियोजना घडतात ह्या गोष्टीत असं भाग नाही आहे. कारण गुरु शुक्रीच्या बाहेर का आपण गुरुस्थान बाहेर जरी असेल तर ध्यास धरे गुरुचा नित्य तोही गुरुगृहीच असे. इक्विलंटच आहे तो. फक्त इथं अट ही आहे की गुरुचा तो नित्य त्याला ध्यास असावा. इक्वल दुसरं काही नाही आहे.